आंबेगाव तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लोणीजवळील वाळूजनगर येथे बुधवारी सायंकाळी अवकाळी गारपिटीने अक्षरशः कहर केला आणि काही क्षणातच शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. अवघ्या 15 ते 20 मिनिटांच्या मुसळधार पावसात आणि सुपारी एवढ्या गारांच्या माऱ्यात 7 मेंढ्या आणि 6 शेळ्या जागीच मृत्युमुखी पडल्या, तर 50हून अधिक पशुधन जखमी झाले आहेत. ताराचंद वाळुंज आणि पंढरीनाथ आदक या शेतकऱ्यांचा सुमारे 250 मेंढ्या शेळ्यांचा कळप शेतात विसावला होता. पण निसर्गाच्या या अचानक कोपाने त्यांचे सर्व काही हिरावून घेतले. ज्याच्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून तेच पशुधन डोळ्यासमोर मृत्यू पडताना पाहून शेतकरी पूर्णपणे खचलेला आहे. या घटनेत अंदाजे 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाले असून आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शेतकऱ्यांना धीर दिला. मात्र आता सर्वांचे लक्ष प्रशासनाकडे लागले आहे. महसूल विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना मदत करणार का? हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे. त्यात बकरं बी किती होत्यात आणि काय किती ते नाही सांगता येत. कारण तर सगळं गार आम्ही अख्ख्या गारच खाल्ल्यात आम्ही. रस्त्याच्याच कडेला तिथं त्या याचे पैसे टाकले. तुम्ही म्हातारा तुम्ही होते का? नाही मी एकटीच होते, ही बाकी बकरं होती सगळी. कोकरा यांना आवाज दिला म्हणून कोकरा तुम्ही होते. इकडं रस्त्याला काढली नाही. बारकाला जीव येतो. हा ना, गारा एवढी वरती आली, एवढी वडली बाकी. हा मग काय अजून गारांचा खरा असा शाळेपासून. हा. हे बघा ना, पूर्ण असं हे होतं. हे मग एवढं काय आहे, टाकून जाऊन एवढं ती उचलून पाणी मग आल्यापासून एवढा शेक केला, एवढं शिकिते ती काढू काढू देतात बाहेर शिकिते. हा ते अजून ते चाच पडत जेवढी तिथं पडली होती ना ती उचलून